बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे। बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली, पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा दावा केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे। सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत। या पार्श्वभूमीवर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची बिनविरोध निवडणुकीसाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे। भाजपने प्रथम बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीला उमेदवारी दिली होती, पण नंतर त्यांचा पत्ता कट करण्यात आला होता। त्यातून झालेल्या वादातून सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे। प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपला सर्वत्र बिनविरोध निवडणुका हव्या होत्या। सोलापुरातील निवडणूक निर्णय अधिकारी RO अजूनही उमेदवार याद्या देत नाहीत। भाजपने 100% AB फॉर्म हे खिडकीतून दिले आहेत। आम्ही त्या विरोधात कोर्टात दाद मागणार आहोत। अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने उमेदवारांना अक्षरशः उमेदवार फरफटत नेले। काल याच वादातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या झाली, पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येईल। या प्रकरणी CCTV व इतर साहित्य तपासून या घटनेमागे कोण आहे हे तपासून पाहिले पाहिजे। सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या येतात। बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे। पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा आदर राखला पाहिजे, कारण ते फारच खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक लढवत आहेत। ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला। भाजपकडे उमेदवार नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यांच्याकडे उमेदवार नाही, त्यामुळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार घेत आहेत। प्रशासनावरील दबाव असेल किंवा माघार घेण्याच्या दिवशी झालेले नाटक असेल, त्यातून भाजप पूर्णतः उघडा पडला आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना तिकीट देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे। फुले, शाहू आणि आंबेडकरांचे नाव घेणारे आज बोडके आणि अंधेकरांसारख्या गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट देतात, असं ते म्हणालेत। पवारांचे दात तोंडात नाहीत तर पोटात आहेत, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांनी पक्षाच्या AB फॉर्मवर आपला उमेदवारी अर्ज भरलाय। गजा मारणे सध्या तुरुंगात आहे। तो आपल्या काळ्या कारवायांप्रकरणी कुख्यात आहे। एवढंच नाही तर राष्ट्रवादी कुख्यात गुंड बापू नायर याच्या पत्नीलाही उमेदवारी दिली आहे। याशिवाय आयुष कोमकर हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड बंडू अंदेकर याची भाऊजय लक्ष्मी अंदेकर आणि सून सोनाली अंदेकर यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने या उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठली आहे। या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे। ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होतात। फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात, पण दुसरीकडे उमेदवारी देताना बोडके, अंधेकर, नायर यांच्यासारख्या गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट देतात। हीच त्यांची रणनीती आहे। गुंड, मवाली, पैसेवाले, मनी मसल, पॉवर आणि बोगस दाखले असलेल्यांनाच तिकीट दिलं जातंय। यामुळे लोकशाहीची ऐशी की तैशी झाली आहे। आज सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी 150 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे। मात्र एक काळ असा होता की याच नायगावमध्ये सावित्रीबाईंचे घर उभारण्यासाठी आम्हाला 25-30 लाख रुपयांचाही सरकारी नियमांचा आणि परवानगीचा मोठा संघर्ष करावा लागला होता। पण आता देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले। यावेळी त्यांनी नायगावचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीनगर करावे, अशी आग्रही मागणीही राज्य सरकारकडे केली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले।
प्रकृती ठीक नसल्याने छगन भुजबळ मागील काही महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत। 2 महिन्यांपूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली। सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे। मात्र आज डॉक्टरांची परवानगी घेऊन भुजबळ या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। छगन भुजबळ यांनी 1993 मधील आठवण सांगताना म्हटले की सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती आहे। आज आपण एवढा मोठा कार्यक्रम केला, येथे मोठे स्मारक उभे होत आहे, पण 25-30 वर्षापूर्वी 1993 मध्ये राष्ट्रपतींनी फुले वाड्याचे लोकार्पण केल्यानंतर हरिभाऊ नरके माझ्याकडे आले। नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला, तिथे आपण काहीतरी केले पाहिजे। मी त्यांना सांगितले की कुठे काय आहे ते जाऊन बघा। ते तिथे गेले आणि घर बघितले। नंतर मी आलो, सगळ्या लोकांना तेथे सावित्रीबाईंचा जन्म झाल्याचे सांगितले। आता इतर घराप्रमाणे ते घर देखील निर्माण झाले पाहिजे, त्यानुसार कामाला लागतो। पैशाचा प्रश्न आला, त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो, पण MLC होते, तेव्हा वर्षाला 40 ते 50 लाख रुपये मिळत असतील, त्यातलेही काही खर्च झाले होते। याशिवाय ते पैसे खर्च करण्यासाठी नियम फार होते। चंद्र अय्यंगार नावाचा अर्थसचिव होता, तो म्हणाला आपण हे करायचे, मी तुम्हाला परवानग्या मिळवून देतो। त्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि सावित्रीबाईंचे घर उभे राहिले। शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सावित्रीबाईंच्या नवीन बांधलेल्या घराचे उद्घाटन केले, असा किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या सोबतच्या वादाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले। मी पोलीस स्टेशनवर जाणं अयोग्य होतं, तर हरिभाऊ राठोड तिकडे कशासाठी गेले होते? ते तिकडे पूजा करण्यासाठी गेले होते का? आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कार्य करतो। संविधानाचा सन्मान आहे, म्हणूनच आम्ही त्यातील तरतुदींचा कुठेही भंग होणार नाही याची काळजी घेतो, असं ते म्हणालेत। मुंबई महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे। या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलंच तापलं असताना एका पोलीस स्टेशनवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर नार्वेकरांनी राठोड यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश सहपोलीस आयुक्तांना दिले। यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर नार्वेकरांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे। राहुल नार्वेकर म्हणाले, आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील नगरसेवकांसोबत जाऊन अर्ज भरला। मी पण कुलब्याचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे मी सुद्धा माझ्या भागातील नगरसेवक आणि उमेदवारांसोबत जाऊन त्यांचा फॉर्म भरणं हे स्वाभाविकच आहे, कारण आपला आमदार आपल्यासोबत यावा हे उमेदवारांनाही अपेक्षित असतं। त्यानुसार मी तिकडे गेलो होतो। निवडणूक आयोगाचा नियम आहे की एका उमेदवारासोबत 2 प्रतिनिधी जाऊ शकतात, त्यानुसार नियमात राहूनच मी तिकडे गेलो होतो। तिथून परत येताना काही माजी विधान परिषद सदस्य आणि त्यांच्यासोबत आलेली टोळी यांनी मला घेराव घालणं, धक्काबुक्की करणं, स्वतःला दिलेल्या सुरक्षेचा गैरवापर करून वातावरण तंग करणं हा कोणता प्रकार आहे? लोकप्रतिनिधी म्हणून कुणी आपल्याला मिळालेल्या सुरक्षेचा गैरवापर करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन त्यासंबंधी कारवाई करण्याची सूचना करणं हे माझं कर्तव्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने बँकेकडून पीक कर्ज घेताना लागणारे तारण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। त्याचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। विशेष म्हणजे यासंबंधीचे अधिकृत राजपत्रही जारी झाले आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी या निर्णयाची घोषणा करत शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली। ते म्हणाले, 2 लाख रुपयापर्यंतच्या सर्व शेती व पीक कर्ज व्यवहारावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात येणार आहे। या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे। शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे। वातावरणात होणाऱ्या सतत बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो। या परिस्थितीत पीक कर्ज हेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते, पण कर्ज घेताना होणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत होता। हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9च्या खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे खात्रीपट असल्याने हा निर्णय घेण्यात आला। दुसरीकडे कृषी तज्ज्ञांनी सहकार्याच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे।
शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, औषधी यंत्रसामग्री आदींसाठी शेतकऱ्यांना अधिक भांडवलाची गरज असते. मुद्रांक शुल्क माफ झाल्याने कर्जाचा संपूर्ण फायदा प्रत्यक्ष शेती कामासाठी वापरता येणार आहे, असे ते म्हणालेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने यापूर्वी देखील सर्वच प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यावधी नागरिकांनाही फायदा झाला होता. या निर्णयाचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच ग्रामीण बँकांमार्फत घेण्यात येणाऱ्या शेती व पीक कर्ज व्यवहारांना मिळणार आहे. राज्यसभेच्या राजकारणात येत्या वर्षात मोठ्या उलथापालथी घडण्याची चिन्ह दिसत असून 2026 हे वर्ष संसदीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण होत असून एकूण 71 खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश आहे. दुसरीकडे भाजपचे सर्वाधिक 30 खासदार याच वर्षी राज्यसभेतून बाहेर पडणार असल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 2026 मध्ये केवळ राज्यसभा निवडणुका नाही तर देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यानं राजकीय हालचालींना अधिक वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील जागांची गणितं आणि नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. यंदा राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत असून मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये सर्वाधिक 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत. या निवृत्तीमुळे संसदेच्या वरच्या सभागृहातील राजकीय समतोलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं पक्षांमधील अंतर्गत रणनीती, आघाड्या आणि समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार असून ते निवृत्त होणाऱ्या नेत्यांमधील सर्वात मोठं नाव मानलं जात आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान HD देवगौडा हेही याच कालावधीत राज्यसभेला अलविदा म्हणणार आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगले जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मतभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला आहे. अजित पवारांनी शुक्रवारी या प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपने मागच्या 7 वर्षात महापालिका अक्षरशः लुटून खाली. या लुटारूंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलोत, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही तर ज्या लोकांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या विधानाचा आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतला. रवींद्र चव्हाण म्हणाले, अजित पवारांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. प्रत्यक्षात आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. पुण्याची निवडणूक ही पुणेकरांच्या नागरी समस्या सोडवण्याच्या मुद्द्यावर होत आहे. पुणेकरांना चांगल्या सुविधा कोण देऊ शकते यावर ही निवडणूक होत आहे. त्यांना या सुविधा भाजपच देऊ शकते. राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. काय म्हणून यांचं कर्तृत्व की त्यांना बिनविरोध निवडून दिलं जात आहे, असा थेट सवाल करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर संशयाची छाया टाकली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी होणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असून यामागे दबाव, भीती आणि गैरप्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संजय राऊत म्हणाले, 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे कोणत्या विकास कामांच्या, कोणत्या लोकहिताच्या कर्तृत्वावर, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या सत्ता काळातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
बिनविरोध निवडी ही लोकशाहीची हत्या असून मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगावरही राऊतांनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालंय अशा तीव्र शब्दात त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील विश्वास उडेल असा इशाराही त्यांनी दिला. देशातील आणि जगातील लोकशाही इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची उदाहरणं नसल्याचं सांगत राऊत यांनी याला लोकशाहीसाठी धोकादायक प्रवृत्ती ठरवलंय. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील, राम मनोहर लोहिया किंवा आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. मग महाराष्ट्रात एवढे लोक कोणत्या कर्तृत्वावर बिनविरोध निवडून येत आहेत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.